इथं तुम्ही आहे वाय व यू म्हणजे तुम्ही सगळे का हे तुमच्या दोन साईड आहेत एसईओ एलजीओ किंवा लेफ्ट किंवा राईट पण आपण म्हणू शकता. ओके सर तुम्ही पहिली स्टेप केली तुम्हाला रिझल्ट आलाय. ओके जाहिरात करायला चालू झाली. तुम्ही एक जणांना जाहिरात केली आणि त्याचे प्रोडक्ट समजा दिले त्याला आणि त्याचे पॉइंट काम एक बार करो इनकम 3 बार करो. किती एक बार काम एक बार करो इनकम 3 बार करो. एकदा घेतलं का नक्की खिशातलं रोजचं काढवलं ना कधी तर आता दुसरं आठवड्याला मिळणार इन्कम त्याला म्हणतात हे दुसरं इन्कम आहे मॅचिंग बोनस किंवा आपण हे पण म्हणतो वीकली बोनस आठवड्याला मिळणार. आता हे पॉइंट वर मिळतं एसपी वर मिळतं सेल्स पॉइंटचा बिझनेस आहे. या प्रत्येक प्रोडक्टला पॉइंट आहे. आता हे मात्र बँकेच्या खात्यात पैसे मिळतात. ते कसं समजा इकडं 50 पॉइंट झाले इकडं 50 झाले 50 मॅच झाले तुम्हाला संस्था आठवड्यामध्ये वीकली बँकेच्या खात्यामध्ये 50 मॅच झाले म्हणून 500 रुपये टाकते. किती तुम्ही करा किंवा तुमच्या अंडर कोणी करू द्या. किती 500. आता समजून घ्या इकडे 100 झाले इकडे 100 बीएसपी झाल्या. किती आठवड्याला चेक निघाला आठवड्याचा किती 1000 रुपये. ओके इकडं 200 इकडं 200 कितीचा हा बरोबर सांगा बरोबर सांगा कितीचा 2000चा. बघा आप्पा मी नेहमी उदाहरण देतोय ह्याच्यामुळे देतोय शिवरायाचे मावळे जे आले ते मावळे मला बस झाले 4च मावळे आले आणि जे नाही आले ते गावळे. हे शिवरायाचे मावळे पण हुशार आहेत मावळे बरोबर उत्तर दिले. ओके 200 इकडं 300 आणि इकडं कितीचा चेक निघाला किती बरोबर ना समजा 3000चा 3000चा चेक निघाला. इकडं 400 आता समजून घ्या आणि इकडं 400 कितीचा सर 4000चा. उत्तर बरोबर यायले. आता थोडीशी जंगलिंग आहे थोडीशी गोगली आहे. शरद पवार साहेब कशी गोगली टाकतात तशी तर गोगली आहे. व आता बरोबर सांगायचं उत्तर पूर्ण माहिती इथं घ्यायचं. ओके आता बघा याच्या साईडला त्या साईडला यशेव साईडला 500 एसपी झाल्या आणि ह्या इकडे मात्र फक्त 300 झाल्या. काम थोडस कमी झालं. किती मॅचिंग होईल आणि कितीचा चेक निघल कितीचा 2400. उत्तर चुकलं पोळसरांचं. कितीचा निघल किती मॅच होईल. मॅच संख्या कोणची होत असते जास्त संख्या मॅच होत असते का कमी संख्या मॅच होत असते. कितीचा चेक निघल जसं 400 मॅच झाले पण 4000चा 300 मॅच झाले पण 3000चा. पण इथं 500 आणि 300 झालं कमी संख्या मॅच होत असते का जास्त संख्या मॅच होत असते. किती तुम्ही कशाला उत्तर दिलं किती हजाराचा 3000चा. त्यांना सांगितल्यामुळे मॅडमने सांगितल्यामुळे 3000चा. बरं ओके 3000चा. तुमचं काम तरी सोपं केलं. तुमचं काम केलं त्यांनी सोपं केलं. आता दुसरं सांगतो इकडं 600 आणि इकडं 400 झाले. आता सांगा ती तरी आयडिया घेऊन तर सांगा ना 300 का म्हणला राईट अमोल सर कारण का जी कमी संख्या आहे तीच इक्वल होत असते तीच मॅच होत असते इक्वलच आहे आणि तेच आपला चेक निघत असतो. आता आलं लक्षात. पण आता इकडे 400 आणि इकडे 600 इकडे किती शिल्लक राहिले बरोबर. ओके आता इकडे 200 राहिले पण इकडे काहीच नाही. जी 200 ती राहिली त्या आठवड्याचे दुसऱ्या संस्थेमध्ये लॅब्स होतात. तो काम केलेला आपण पण इथे लॅब्स होत नाही. इथं मात्र जशाला तसं पुढल्या आठवड्यात धरलं जातं. इकडे 100 बी झाले तर कितीचा चेक निघाला आपला 1000 रुपयाचा. इकडे 100 राहिले. ओके आता इकडे मात्र फक्त 50 झाले
शिल्लक राहिले. ओके, इकडे 50 शिल्लक राहिले, बरोबर ना? 50 शिल्लक राहिले, इकडे मात्र आता 100 झाले. कितीचा चेक निघेल? 500चाच निघेल. कारण कुठे बी इक्वल झालं, कळलं काय? मुद्दाम लिहिलं असं उलट, कुठलं बी इक्वल झालं तर 500चा चेक निघेल. म्हणजे 500 पासून ते आपल्याला आठवडा लास्ट 2 लाख रुपये आठवडा आणि महिना 8 लाख रुपये या ठिकाणी आपण त्या दुसऱ्या इन्कमच्या माध्यमातून कमवू शकता. आठवडा 2 लाख, महिना 8 लाख. मग ह्याच्यासाठी आपण